स्तुती वर्णू चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ तारक तो सामर्थ तो ईशु देव युगानुयुग आहे तारक तो सामर्थ तो ईशु देव युगानुयुग आहे हालेलुया हो 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 होसाना हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधनातून आपणास सोडवितो सैतानी बंधनातून आपणास सोडवितो तारक तो सामर्थ तो ईशु देव युगानुयुग आहे तारक तो सामर्थ तो ईशु देव युगानुयुग आहे हालेलुया हो 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 होसाना हालेलुया हो 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 होसाना हालेलुया 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 Amen. Praise the Lord. Hello. Praise the Lord. Praise Good the Lord. evening. Praise the Lord. Praise the Lord. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. My soul was lifted up when I was hearing this wonderful music. आणि हे अद्भुत संगीत ऐकताना मला फार बरं वाटलं. We continue our studies on the life of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा अभ्यास आज देखील आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Today we are going to talk about the significance of the death of Jesus Christ on the cross. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाचं महत्व काय या संबंधी आज आपण अभ्यास करणार आहोत.
and then we'll continue to the resurrection of Jesus Christ. आणि त्यानंतर पुढं प्रभू येशूचा वधस्तंभावरील दुःख सहन, त्याचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. Let me recap a little bit what we have been talking about the life of Christ. आणि आधी आपण ख्रिस्ताच्या जीवनाचा जो अभ्यास केला त्याची थोडीशी मला उजळणी करू द्या. As you can see on the slide, we have been talking about the pre-existence and the eternality of Christ. आम्ही ख्रिस्ताच्या जीवनाचा अभ्यास करताना प्रभू येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवर जन्म होण्याआधी त्याचं अस्तित्व आणि त्याची सार्वकालिकता या संबंधानं आम्ही अभ्यास केला. Then Christ in the Old Testament, there are so many prophecies. त्यानंतर आपण जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ज्या अनेक भविष्यवाण्या संदेष्टांनी लिहून ठेवल्या होत्या त्याचा देखील अभ्यास केला. There are many typologies. अनेक भविष्यवाण्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जीवनाचा किंवा सेवेचा भाग दाखवणारे अनेक टाइप्स किंवा जे काय उपमा होत्या त्या आम्ही जुन्या करारातून पाहिल्या. Then we find the incarnation of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यानं जो मानव रूप धारण केलं त्या संबंधी आपण काही गोष्टी बघूया. Then we find the two natures of Christ, the humanity and the deity of Christ. प्रभू येशू ख्रिस्त देव होता, देवाचा पुत्र होता, तरी त्यानं मानव रूप धारण करून पृथ्वीवर जन्म घेतला, तरी पण तो 100% पूर्ण देव होता आणि 100% मानव होता. आमेन. As a human, he got tired, he was thirsty, he was hungry. आणि मानव म्हणून त्याला भूक लागली आणि त्याला तहान लागली आणि त्यानं दुःख व्यक्त केलं. अशा सर्व मानवी भावना त्याला होत्या. As God, he had the power over sin, over sickness, over death, over forgiving sin. He had the power to forgive sin. आणि देव म्हणून त्याला पाप क्षमा करण्याचा अधिकार होता, सामर्थ्य होतं. पापावर, शापावर, आजारांवर, निसर्गावर देखील त्याला अधिकार होता एक देव म्हणून. And we were talking about Jesus's earthly ministry. त्यानंतर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जगिक सेवा त्याने केली जगामध्ये त्या संबंधी काही गोष्टी पाहिल्या. And then today, as I said, I want to touch on the death of Jesus Christ on the cross. आणि आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील दुःख सहन आणि मरण या संबंधी विचार करणार आहोत. And then we move to the resurrection, and then what is the ministry of Jesus today and his return back to earth. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण आणि आज त्याची जी स्वर्गामध्ये सेवा आहे त्या संबंधी आणि प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा पृथ्वीवर येणार आहे त्या संबंधी देखील आपण अभ्यास करणार आहोत. So in reality, it seems like we have a lot to cover today. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. But I will be conscientious of time and will do my best not to be overboard. आणि आपण वेळेकडे लक्ष देऊया आणि सर्व वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. So when we speak about
the death of Jesus Christ, it is very, very important. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मरण होतं वधस्तंभावरील ते फार फार महत्वाचं असं होतं. Because all of us, we come to this world, we come to live. आम्ही सर्वजण मानव म्हणून या जगामध्ये येतो, जन्म घेतो, जीवन जगतो. And we do our best to stay alive. When we get जिवंत sick, राहण्याचा please. जिवंत राहण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतो, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. Nobody want to die. आणि कोणी जरी आमची आवड धरली नाही किंवा आम्हाला हवं असं वाटलं नाही तरीही. And when we see our loved one passing, it breaks our heart. आणि ज्या वेळेला आमचे प्रियजन मरण पावतात, आमच्यातून निघून जातात, त्यावेळेला आमचं हृदय तुटतं किंवा आम्हाला खूप दुःख होतं. Life is very important for every human being, and to stay alive, we do every possible thing. जीवन हे प्रत्येक मानवासाठी फार महत्वाचं आहे आणि आम्ही काही ना काही करून प्रत्येक मानव पृथ्वी तलावर जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो. But there is one person in the history of humanity who came to die. जगातले सर्व पृथ्वीवर जन्म घेणारे मानव जगण्याचा या पृथ्वी तलावर आटोकाट प्रयत्न करतात असं आम्हाला दिसतं. तरीही एक व्यक्ती या जगामध्ये असा होऊन गेला, त्याचा जन्मच मुळी मरण्यासाठी होता. आमेन. At the very beginning of Jesus's birth, Simeon saw Jesus and he said to Mary, "The sword will pierce in you." आणि ज्या वेळेला प्रभू येशूच्या जन्माविषयी देवदूत मरियेला माहिती देत होता, त्यावेळेला मरियेचं फक्त मागणी झाली होती, तिचं लग्न झालं नव्हतं. त्यावेळेला प्रभू येशू संबंधी देवदूताने मरियेला काय सांगितलं की प्रभू येशूचा जन्म होईल, तुझ्या उदरी देवाचा जन्म होईल, तो तारणारा असेल, त्याचं नाव इमानुएल, सगळ्या गोष्टी. पण आणखीन एक गोष्ट देवदूतानं मरियेला सांगितली की त्याच्या जीवनाच्या द्वारे किंवा मृत्यूच्या द्वारे तुझ्या हृदयात जणू काय तलवार भोसकली जाईल, इतकं दुःख तुला सहन करावं लागेल. आमेन. We find that in Luke chapter 2 and verse number 35. आणि लुकाचा 2रा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. आमेन. And then we see over and over Jesus said, "I must go to Jerusalem and be handed over to the religious leader and be crucified." आणि प्रभू येशूनं अनेक वेळा भविष्यवाणी केली, शिष्यांना सांगितलं, लोकांना सांगितलं की येरुशलेमला जाणं माझ्यासाठी अगत्याचं आहे आणि मला मानवाच्या पुत्राला धरून देण्यात येईल आणि त्याला वधस्तंभी ठार मारण्यात येईल. आमेन. Now, we know that Jesus knew what kind of death he will die. आम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताला नक्कीच माहित होतं की तो कशा प्रकारच्या मरणाने मरण पावणार होता. Remember, for the Jews, it was stoning. लक्षात ठेवा, यहुदी लोकांची पद्धत एखाद्याला मारण्याची काय होती, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्ही वाचतो की दगडमार करून एखाद्या पापी माणसाला जर दंड द्यायचा असेल तर दगडमार करून त्याला ठार मारायचं, अशी यहुदी परंपरा होती. आमेन. But Jesus said, "I must go to Jerusalem and over there I will be crucified."
पण प्रभू येशूनं अनेक वेळा हे स्पष्ट सांगितलं की यरुशलेमेला मला नेण्यात येईल आणि मला वधस्तंभावर खिळून मारण्यात येईल. आमेन. But now the question is, okay, Jesus came, he died. What is so important about his death? मग आता प्रश्न असा पडतो, हो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्यानंतर तो मरण पावला, मग त्यात एवढं महत्वाचं काय आहे, वैशिष्ट्य काय आहे? All the religious leaders came, all the great men and women came. In this history of humanity, we find so many people, they came, they died, and that's it. हा. जगामध्ये अनेक महान लोक येऊन गेले आणि ते मरण पावले आणि अनेक धर्माचे अनेक संस्थापक येऊन गेले, ते देखील मरण पावले. तसंच येशू ख्रिस्त आला आणि तो मरण पावला. मग त्यामध्ये एवढं महत्वाचं काय, त्यामध्ये वैशिष्ट्य असं काय आहे? Why these Christians make a big number of this, that Jesus came and he died for our sin? Why is that? आणि हे ख्रिस्ती लोक जगामधले जे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा आणि वधस्तंभाचा एवढा महत्व त्याला का देतात, किंवा सारखं त्याच्याबद्दल काय सांगतात? पापांची क्षमा, येशूचं रक्त, येशूचं दुःख सहन, हा जगातल्या अनेक धर्माच्या लोकांना एक मोठा प्रश्न आहे. आमेन. So the first thing is that Jesus said very clearly that he has come to give his life for the remission of sin, for the forgiveness of the sin of people. प्रभू येशू ख्रिस्तानं स्पष्टपणे आपल्या जीवनामध्ये हे सांगितलं की त्याचा जन्म या पृथ्वी तलावर यासाठी झाला आहे की त्यानं जे पापामध्ये हरवलेले लोक आहेत त्यांचा शोध करावा आणि पापांच्या साठीची जी क्षमा आहे ती त्यानं लोकांना द्यावी. पापांची क्षमा करण्यासाठी आणि हरवलेल्यांना शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आमेन. Okay, so you can say, okay, that's what Jesus said. We can make a claim about ourselves. Anybody can do it. Okay, and Jesus made that claim. So what a big deal. मग कोणी असं म्हणू शकेल, हा येशूनं अशी घोषणा केली की मी पापांची क्षमा करण्यासाठी या जगामध्ये आलो आणि कोणीही कोणतीही घोषणा करू शकतो, त्यामध्ये विशेष असं काय आहे? But then when we go to the Old Testament, we see many prophecy that were very vivid, very verified, very clear about Jesus is dying on the cross. पण जुन्या करारामध्ये हजारो वर्षापूर्वी देवाच्या संदेष्टांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयीच्या अनेक भविष्यवाण्या आम्हाला वाचावयास मिळतात की कशा प्रकारे त्याचा मृत्यू होईल, कशा प्रकारे तो दुःख सहन करेल आणि काय त्या दुःख सहनामध्ये तो बोलेल, या संबंधीही अनेक भविष्यवाण्या हजारो वर्षापूर्वी देवाच्या संदेष्टांनी जुन्या करारामध्ये लिहून ठेवलेल्या आम्हाला आढळतात. आमेन. So we find that in the book of Psalm, we find in the book of Isaiah 53, we find that in book of Zechariah. आणि मग स्तोत्र संहितेमध्ये आम्ही वाचतो, उदाहरणार्थ स्तोत्र 22 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, माझ्या देवा माझा त्याग का केला. नंतर यशायाचा 53व्या अध्यायामध्ये संपूर्ण त्याच्या वधस्तंभावरील दुःख सहनाचं चित्र आम्हाला दिसतं. जकर्याच्या ग्रंथामध्येही जुन्या करारामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या अनेक भविष्यवाण्या आढळतात. आमेन. So let's go to the very first book of the Bible, where God created Adam and Eve, and then they sin against God. आता आपण अगदी पवित्र शास्त्रातलं पहिलं पुस्तक उत्पत्ती याकडे जाऊया. एदेन बागेमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या मानवानं आदाम हवेनं पाप केलं. And then the Bible says they started to, they were ashamed.
They felt that they were naked. The glory of God departed. आणि ज्या वेळेला आदाम हवेनं देवाची आज्ञा मोडली, पाप केलं, त्यावेळेला त्यांना कळून आलं की आपण नग्न आहोत. मग त्यांनी अंजिराच्या झाडाची पानं काढून आपल्यासाठी वस्त्र तयार केली. आणि ज्या वेळेला देव त्यांना बागेमध्ये भेटायला आला, त्यावेळेला ते लपून बसले आणि ते देवाला म्हणाले की आम्हाला भीती वाटते. अशा प्रकारे पापाचा परिणाम भीतीमध्ये एदेन बागेमध्ये आम्हाला आढळतो. And the Bible says they started to cover themselves with the leaves. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ज्या वेळेला देवाचं गौरव त्यांच्यामधून जणू काही निघून गेलं, त्यावेळेला त्यांना समजलं आदाम हवेला की आपण नग्न आहोत. आणि मग त्यांनी अंजिराच्या झाडाची पानं गोळा करून ती वस्त्रासारखी कमरेला गुंडाळली. That's what we find in Genesis 3 and verse number 7. If you are writing we are not going to read, but I'm giving you just the references. आणि तुम्हाला संदर्भ लिहून घ्यायचा असेल तर उत्पत्तीचा ग्रंथ 3रा अध्याय आणि 7वं वचन, उत्पत्ती 3:7. And then the Bible says in the same chapter 3 and verse number 21, that God made the tunics of skin and clothed them. आणि उत्पत्तीच्या त्याच 3ऱ्या अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली, चामड्याची वस्त्रे त्यास घातली. So it means that skin came from somewhere. Skin comes from the animal, of course. आणि मग देवानं एदेन बागेमध्ये हे चामड्याची वस्त्र किंवा चामडं कुठून घेतलं असेल तर देवाला काहीतरी प्राण्यांची हत्या करायला लागली, रक्त सांडावं लागलं आणि रक्ताळलेल्या कातड्यांनी देवानं आदाम हवेला वस्त्रासारखं गुंडाळलं. आमेन. So it means the blood was shed. आणि त्या ठिकाणी आम्ही पहिला उल्लेख रक्ताचा पाहतो की काहीतरी प्राण्यांचं रक्त एदेन बागेमध्ये सांडण्यात आलं, जेणेकरून आदाम हवेची पापामुळे निर्माण झालेली नग्नता झाकण्यासाठी. आमेन. Now we move to Genesis 4. आता उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायाकडे वळूया. Then the Bible says, verse number 3, in the process of time it came to pass, Cain brought an offering of the fruits of the ground to the Lord. आणि उत्पत्ती 4:3 मध्ये आम्ही वाचतो, काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. आमेन. And verse number 4, Abel also brought the firstlings of his flock and of their fat, and the Lord respected Abel and his offering. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. आमेन. And when we go to Hebrews chapter 11 and verse number 4. इब्रिकरास पत्राच्या 11व्या अध्यायाच्या 4थ्या वचनाकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो, The Bible says, by faith Abel offered to God a more excellent sacrifice than Cain, through which he obtained witness that he was righteous. God testified of his gift, and through it he is being, though he being dead, still speak. इब्री 11:4, विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली.
आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. आमेन. Now, here, two kinds of offering, one from the fields, from the ground, produced या from the ठिकाणी ground. या दोन भावांनी दोन वेगवेगळ्या प्रकारची अर्पण आणली. कायनाने आपल्या शेताच्या उत्पन्नापैकी काही भाजीपाला किंवा फळफळावळ आणले परमेश्वराला अर्पण करण्यासाठी. आमेन. And the other one is bringing from his flock. पण कायनाचा भाऊ जो हाबेल होता त्यानं आपल्या कळपातील, तो मेंढपाळ असल्यामुळं मेंढराच्या कळपातील प्रथम जन्मलेलं पुष्ट असं वासरू अर्पण करण्यासाठी हाबेलानं आणलं. आमेन. Now, the question here again is, what a big deal. They brought at least offering, and God should have just accepted both offerings. आता प्रश्न असा पडतो की या दोघांच्या पैकी एकाच अर्पण देवानं स्वीकारलं. आता दोघांनीही आपापल्या जमिनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कष्ट करून जे काय त्यांना मिळालं होतं त्यापैकी काही आणलं होतं. देवानं त्या दोघांचाही आदर करायला पाहिजे होता, दोघांचंही अर्पण स्वीकारायला पाहिजे होतं, पण असं देवानं केलं नाही का? आमेन. But it's not that simple. पण हे तेवढं वाटतं तेवढं दिसावयास सोपं नव्हतं. Now, Cain was bringing the fruit of his labor, his hard work. He worked there in the field, and what was produced, that what he brought to the Lord. कायनानं अर्पण करण्यास काय आणलं? त्यानं आपल्या शेताभातामध्ये कष्ट केले आणि कष्टानं त्यानं जे काही पिकवलं होतं शेतामध्ये, फळं असतील, भाजीपाला असतील, धान्य असेल, ते त्यानं परमेश्वरासाठी अर्पण करण्यासाठी आणलं. आमेन. And Abel brought something that I believe he had heard from his parents, that how their nakedness was covered. आणि हाबेलानं मात्र आपल्या कळपातून पुष्ट असं वासरू आणलं. असं त्यानं का केलं असेल हाबेलानं? कदाचित हाबेलानं आपले जे आई वडील आदाम हवा त्यांच्याकडून ऐकलं असेल की देवाकडे जर जायचं असेल तर रक्त घेऊन गेलं पाहिजे, रक्ताशिवाय देवाला भेटता येणार नाही. आणि त्यांनी ज्या वेळेला पाप केलं आदाम हवेनं, त्यावेळेला रक्ताळलेल्या कातड्यांनी देवानं त्यांना झाकलं. या गोष्टी हाबेलानं आपल्या आई वडिलांकडून ऐकल्या होत्या, त्यावर त्याचा विश्वास होता, म्हणून कदाचित हाबेलानं पुष्ट वासरू अर्पण करण्यासाठी आणलेलं असावं. आमेन. And you know, in every religion, people have this concept of fruit or offering of their labor, of their hard work, bringing to God. आणि आम्ही पाहतो जगामध्ये अनेक धर्म आहेत, आमच्या देशामध्येही अनेक धर्म आहेत, अनेक धर्माची मंदिरं आहेत, आणि प्रत्येक धर्मामध्ये देवाला काहीतरी अर्पण आणण्याची रूढी आहे, परंपरा आहे, पूजा पद्धती आहे. आणि प्रत्येक जो भक्त आहे देवाचा, देवीचा, मूर्तीचा, तो आपल्या उत्पन्नामधून, आपल्या कमाईतून काही ना काही देवाला किंवा देवीला, मूर्तीला अर्पण करण्यासाठी पूजेच्या वेळी घेऊन येताना आम्हाला दिसतो. आमेन. And that's what we call the way of Cain आणि in the त्याला Bible. पवित्र शास्त्र कायनाचा मार्ग म्हणतं. म्हणजे आपण मानवानं निर्माण केलेलं काहीतरी, कष्टानं मिळवलेलं काहीतरी देवाला अर्पण करणं, हा कायनाचा मार्ग म्हणजे मानवी मार्ग झाला देवाला काहीतरी अर्पण करण्याचा. आमेन. And we move little forward and we come to Genesis 22. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि उत्पत्तीचा 22वा अध्याय काढूया. Now here God is asking or testing Abraham to offer his son Isaac. आता उत्पत्तीच्या 22वा अध्यायामध्ये
देवानं अब्राहमाची घेतलेली परीक्षा आम्हाला दिसते. देवानं अब्राहमाला सांगितलं की तुझा एकुलता एक पुत्र इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर, म्हणजे त्याला वेदीवर ठार कर. आमेन. Remember, in our Judeo-Christian faith, human sacrifice is never encouraged or never asked. आणि यहुदी धर्मविश्वासामध्ये किंवा ख्रिस्ती धर्मविश्वासामध्ये मानवी अर्पण किंवा देवाला मानवाचा बळी देणं हे कधीही मान्य केलं जात नसे. आमेन. But here was a test, but it was more than that. God was painting a picture that will be the demonstration on Calvary after many years. आणि या ठिकाणी फक्त अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा एवढंच नव्हतं. उत्पत्तीच्या 22व्या अध्यायात देव यामधून हे आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होता की अब्राहमाला देवानं सांगितलं तुझ्या एकुलता एक पुत्राचं वेदीवर अर्पण कर, त्याला ठार कर वेदीवर. आणि देव आपल्या देखील काही हजारो वर्षानंतर देव आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या कालवरीच्या टेकडीवरील वेदीवर वधस्तंभावर ठार करण्याचं त्यानं ठरवलेलं आहे. हे यातून देवाला दाखवायचं होतं. आमेन. Now here in this story you will find 3 days. आणि या कथेमधून अनेक गोष्टी आम्हाला समजून येतात. Here you will find how Isaac was carrying the wood and they were going to Mount Moriah. त्या ठिकाणी 3 दिवसाचा प्रवास करून त्या मोरिया डोंगरावर हे अब्राहम आपल्या पुत्राला इसाकाला घेऊन गेला आणि ते लाकड घेऊन गेले, सुरा घेऊन गेले, त्यांच्याबरोबर त्यांचे 2 चाकर देखील गेले. God was telling that the way Isaac is carrying the wood, one day my son will carrying the wood and that will be the cross. आणि यातून आम्ही पाहतो की इसाकानं आणि ते लाकडं जी होती अर्पण करण्यासाठी ज्यावर वेदीवर अर्पण करायचं होतं, ती लाकडं जणू काय खांद्यावर घेतली होती. आणि देवाला यातून दाखवायचं होतं की हजारो वर्षानंतर माझा एकुलता पुत्र येशू देखील लाकडाचा क्रूसखांब स्वतः वाहून त्या कालवरीवर नेणार आहे आणि त्यावर त्याला बळी देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सर्व मानवजातीच्या पापासाठी त्याचं अर्पण होणार आहे. आमेन. And here Abraham is telling Isaac, don't worry, God will provide. Jehovah Jireh, God will provide. आणि इसाकाला फार मोठा प्रश्न होता या 3 दिवसाच्या प्रवासामध्ये की अर्पण करायचं मेंढरू दिसत नाही. तो सारखा अब्राहमाला विचारत होता. लाकडं आहे, सुरा आहे आणि काड्यापेटी त्यावेळी नव्हती, गारगोट्यानं आग पेटवत असत. आणि पण मेंढरू कुठं आहे, मेंढरू कुठं आहे. आणि अब्राहम सारखा त्याला सांगत होता की मेंढरू नाही, पण देव पाहून देईल आपल्याला मेंढरू, देव पाहून देईल. आणि मग यहोवा यिरे, पाहून देणारा देव, असं देवाचं नाव त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं. आमेन. And here we see as Abraham was willing to offer, God was telling, I will be willing to offer my son. And but here the axe stop, the knife stop. अब्राहमानं ज्या वेळेला मोरिया डोंगरावर दगडाची वेदी रचली आणि त्याच्यावर लाकडं हे केली, त्याच्यावर इसाकाला झोपवलं आणि आता सुरा घेऊन तो त्याला ठार मारणार, पण ते अर्पण देवानं थांबवलं. त्याला इसाकाचं अर्पण अब्राहमाला करू दिलं नाही. आमेन. Oh. Let's move to Exodus 12. आता निर्गमाच्या 12व्या अध्यायाकडे आपण वळूया. Here God is bringing Israelites out of Egypt. आणि या निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की देव लाखो यहुदी लोक जे त्या ठिकाणी मिस्रामध्ये फारोच्या गुलामगिरीत होते, त्या गुलामगिरीतून देव त्यांना बाहेर काढणार होता.
आणि वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणार होता. त्याचं चित्र या ठिकाणी आम्हाला दिसतं. And here God is instituting something, starting something that is so remarkable. आणि या ठिकाणी देवानं काहीतरी सुरुवात केली, कशाची तर, आणि ते यहुदी लोकांसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी, आमच्यासाठी आणि जगासाठी फारच महत्वाचं होतं, ज्याची देवानं त्या ठिकाणी निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये सुरुवात केली. आमेन. And then they had to take the lamb, slaughter it, put the blood on their doorpost. मग यहुदी लोकांना देवानं काय सांगितलं मोशेच्या द्वारे, की प्रत्येकानं एकेका घराण्यासाठी, एकेका कुटुंबासाठी एक कोकरा घ्यायचा आणि त्याचा कापायचा आणि त्याचं रक्त घराच्या दाराच्या चौकटीला, दाराच्या बाह्यानं लावायचं आणि त्या कोकऱ्याचं मांस विस्तवावर भाजून खायचं. असा हा वलांडण सणाचा विधी देवानं इस्रायल लोकांना घालून दिला. निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. आमेन. And here we see the blood sacrifice again. या ठिकाणी पुन्हा आम्ही रक्ताचं अर्पण पाहतो. And over in the Testament, Old Testament, Jewish people of Israel, they offer sacrifices. आणि संपूर्ण जुन्या करारामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची अर्पण पाहतो आणि त्यामध्ये रक्ताचा समावेश असलेला आम्हाला आढळतो. म्हणजे संपूर्ण जुना करार अर्पणाने भरलेला आहे आणि त्यामध्ये रक्ताच्या अर्पणांना फार महत्व आहे. आमेन. And then now Jesus comes on the scene, and John the Baptist saw Jesus one day, and he said in John chapter 1, verse number 29, "Behold the Lamb of God who takes away the sins of the world." आणि नव्या करारामध्ये ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा करून घेण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे आला, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला येताना पाहून बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणाला? हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आमेन. And Apostle Paul says in 1 Corinthians chapter 5 and verse number 22, God made him 21. God made him sin who knew no sin. आणि पहिले कोरिंथी 5:21 मध्ये संत पाऊल आम्हाला सांगतो की ज्याला पाप माहित नव्हते त्याला देवाने पाप असे केले. आमेन. And then Jesus, as we know, according to the word of God, he was crucified. आणि आम्ही पाहतो देवाच्या वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मानवाच्या पापांसाठी मरण पावला. आमेन. And then on the cross he said, "Father, forgive them, for they do not know what they are doing." आणि वधस्तंभावर येशूने ज्या लोकांनी त्याला वधस्तंभी दिले होते त्यांच्यासाठीही रदबदली केली, प्रार्थना केली. तो पित्याला म्हणाला, हे पित्या, या लोकांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. And when a criminal put his faith in the Lord Jesus Christ, he said, "Today you will be with me in paradise." आणि येशूच्या दोन्ही बाजूला 2 चोरांना देखील वधस्तंभी खेळण्यात आलं होतं. त्यापैकी एका चोरानं पश्चाताप केला, येशूचा प्रभू तारणारा म्हणून स्वीकार केला. त्यावेळेला प्रभू येशूनं त्या क्षणाला त्या चोराला तारणाची हमी दिली. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. आमेन. Now Jesus was crucified at 9 o'clock. That was the time for morning sacrifices. आता प्रभू येशू ख्रिस्ताला शुक्रवारी सकाळी 9 वाजता वधस्तंभी खेळण्यात आलं आणि यहुदी लोकांची मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ही परंपरा होती. सकाळी 9 वाजण्याचा समय हा मंदिरामध्ये
सकाळचं किंवा प्रातःकाळचं अर्पण देवाला करण्याचा समय निश्चित करण्यात आलेला होता. आमेन. Then the Bible says around 3 o'clock, and 3 o'clock was the time of evening sacrifices. आणि येशूचा मृत्यू दुपारी 3 वाजता झालेला आम्हाला आढळतो. आणि दुपारी 3ची वेळ ही यहुदी धर्मशास्त्रानुसार, मोशेच्या नियमशास्त्रानुसार संध्याकाळचं मंदिरामधील अर्पण करण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली होती. आमेन. And the Bible says at that time the veil was torn from the top to the bottom. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ज्या वेळेला दुपारी 3 वाजता प्रभू येशू ख्रिस्तानं आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवून दिला आणि तो मरण पावला, त्यावेळेला यरुशलेमेमध्ये जे मंदिर होतं त्या ठिकाणी पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान याच्यामध्ये जो एक मोठा पडदा होता, जाडजूड, जवळजवळ 4 ते 6 इंच जाडीचा तो पडदा होता, त्याला उचलण्यासाठी 10-12 लोक लागत, असा हा जाड पडदा वरपासून खालीपर्यंत आपोआप फाटला गेला. जणू काय परमपवित्र स्थानात प्रवेश करण्यासाठी सर्व सामान्य विश्वासणाऱ्यांना मोकळीक देण्यात आली. आमेन. And here Jesus, of course, the meaning is then everybody can come to the Holy of Holies, can have fellowship with God Almighty freely through Jesus Christ. आणि मग याचा अर्थ काय आम्हाला दिसतो की जुन्या करारामध्ये परमपवित्र स्थानात जाण्याचा रिवाज होता, किंवा फक्त जो महायाजक असे त्याला प्रायश्चित्ताच्या दिवशी वर्षातून एकदा रक्ताचं अर्पण घेऊन परमपवित्र स्थानात जाण्याची त्याला मुभा होती किंवा जाण्याचा नियम होता. परंतु आता पडदा फाटल्यामुळे कोणीही परमपवित्र स्थानात जाऊ शकतो, देवाच्या सहभागितेमध्ये जाऊ शकतो, देवाला भेटू शकतो, देवाची भक्ती आराधना करू शकतो. आमेन. And Jesus said with a loud voice, "It is finished." आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरील जी 7 वाक्य उद्गारली त्यामध्ये येशू म्हणाला की पूर्ण झाले आहे. My mission is completed. काय पूर्ण झाले आहे? पृथ्वीवरील देवानं त्याला सोपवलेलं कार्य पूर्ण झाले आहे. आमेन. The work of salvation is completed. मानवाच्या पाप क्षमेचं, उद्धाराचं किंवा तारणाचं कार्य पूर्ण झालेलं आहे. आमेन. It is paid in full. मानवाच्या पापासाठी पूर्ण दंड खंडणी भरून देण्यात आलेली आहे. आमेन. No more need of any sacrifice. आता कोणत्याही प्राण्यांच्या अर्पणाची, रक्तार्पणाची गरज असणार नाही येशूचं वधस्तंभावरील अर्पण झाल्यानंतर. आमेन. And the Bible says, then Jesus said, "Into your hand, Father, into your hand, I commit my spirit." आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे पिता, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आणि मग येशू मरण पावला. So the question that I said from the very beginning, why the death of Jesus Christ is so significant, so meaningful? आणि सुरुवातीला मी जो प्रश्न केला तोच आता मी पुन्हा करतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील दुःख सहन आणि मरण याला एवढं महत्व का आहे? The answer is, he died not his own death, but he died my death. He died our death on the cross. आणि येशू स्वतःसाठी मेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं मरण, सर्व मानव जातीचं मरण स्वतःवर घेतलं. आमचं मरण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला.
आमेन. But the story doesn't end there. परंतु ही गोष्ट त्या ठिकाणी वधस्तंभावरच संपत नाही. Yes, he died, येशू वधस्तंभावर मरण पावला, but the Bible say on the third day he rose again. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तिसऱ्या दिवशी येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला. आमेन. And now we are going to speak about the resurrection of Jesus Christ. आणि मग आम्ही प्रभू येशूच्या पुनरुत्थाना संबंधी काही गोष्टी पाहूया. And I will share with you my screen. आणि मी तुम्हाला काही चित्रफितीवर गोष्टी दाखवतो. Okay. Right here. The resurrection of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. There are false theories that speak about, that tells that Jesus's body was stolen. आणि मग त्यावेळेला जे ख्रिस्त विरोधी होते त्यांनी वेगवेगळ्या अफवा उठवल्या होत्या. त्यातील एक अफवा काय होती की प्रभू येशू ख्रिस्ताचं मृत शरीर जे कबरेमध्ये ठेवलं होतं ते कोणीतरी चोरून नेलं आणि मग शिष्यांनी अवया उठवली अफवा की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे. Then Amen. there was another theory came that Jesus did not die on the cross, but he was unconscious. दुसरी एक अफवा होती आणि ती अफवा अशी होती की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर काय वधस्तंभावर मेला नाही. वधस्तंभावर थोडा तो बेशुद्ध झाला आणि मग वधस्तंभावरून खाली उतरल्यानंतर परत तो शुद्धीवर आला आणि कुठे गेला माहित नाही, पण तो काय मेला नाही आणि मरणातून काय जिवंत झाला नाही. One man, his name is Ghulam Ahmad Qadiani. He is the leader of that Ahmadi, that's a sect in Islam. He came with that something very erroneous teaching. आणि इस्लामचं शिक्षण देणारे इस्लामचे धर्मगुरू यांनी अत्यंत वेगळं असं येशूच्या मरणाबाबत आणि पुनरुत्थानाबाबत आपलं मत मांडलं होतं. He came with this theory that Jesus was unconscious, and then the 12 disciples, they brought some spices and they put them together and they made the balm. They put the balm that on the wound of Jesus, and he was healed. आणि मग त्याचं म्हणणं असं होतं की येशू काय वधस्तंभावर मरण वगैरे पावला नाही, तो थोडा बेशुद्ध झाला होता आणि मग त्याच्या शिष्यांनी जे निरनिराळ्या वनस्पतीचे किंवा मसाल्याचे लेप आणले होते ते त्याच्या शरीराला जखमांना लावले आणि मग येशू त्यातून बरा झाला. आणि येशू काय मेला वगैरे नाही वधस्तंभावर, आणि जो मेलाच नाही तर पुनरुत्थानाचा काय प्रश्नच येत नाही, असं त्याचं मत होतं. आमेन. Very strange theory. And then Jesus lived for many years, and then he came all the way to Kashmir. आणि मग त्यांचं म्हणणं असं होतं की त्यानंतर येशू अनेक वर्ष जिवंत होता आणि एकदा तर तो भारतामध्ये आला, काश्मीरलाही भेट देऊन गेला. And now he is buried. His tomb is in Kashmir. आणि त्यांचं म्हणणं की काश्मीरमध्ये, भारतामध्येच येशू मरण पावला आणि त्याची कबर देखील काश्मीरमध्ये आहे. Very strange. अतिशय विचित्र अशा अफवा अनेक लोकांनी येशूच्या मरणाबाबतीत, पुनरुत्थानाबाबतीत उठवल्या. We know that Jesus died according to the scripture, as the Bible says in 1 Corinthians chapter 15. पहिले कोरिंथी 15 मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला माहिती आहे आणि आमचा विश्वास आहे की शास्त्र लेखाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. आमेन. Yes. Apostle Paul say he died according to the scripture, and he was buried according to the scripture, and he rose again according to the scripture. I love this. Paul repeat that over and over, according to the scripture, according to the scripture. आणि संत पाऊल आपल्या लिखाणामध्ये काय म्हणतो की
शास्त्रलेखाप्रमाणे प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला, शास्त्रलेखाप्रमाणे त्याला पुरण्यात आलं आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आणि मला हे फार आवडतं की पौलानं वारंवार शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जुन्या करारातील भविष्यवाण्यात सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, त्याचं पुरलं जाणं आणि पुनरुत्थान हे घडलं. ही ऐतिहासिक घटना आहे, ही कुठली कल्पनेतली गोष्ट नव्हे. आमेन. You know, I always say when an incident happens, people want to go to the very beginning, to the, the place where it happened, number one, and around that time when it happened, not many, many years after they are going to examine. आणि मला असं वाटतं, ज्यावेळेला एखादी घटना घडते आणि त्या घटनेविषयी लोकांना माहिती करून घ्यायचं असतं, त्यावेळेला ती घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणी लोक जातात आणि चौकशी करतात, माहिती घेतात. एखादी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी जाऊन त्या ठिकाणी त्या घटनेचा शोध ते घेत नाहीत, ती घटना खरी का खोटी असं कोणी जाऊन पाहत नाही. आमेन. You remember Peter preached after 50 days of, after the crucifixion. After 40 days, Jesus went to heaven. After 10 days, the Holy Spirit came. आणि आम्हाला माहित आहे की 50व्या दिवशी ज्या वेळेला पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीमधील 120 लोकांवर उतरून आला आणि पेत्रानं मग खाली चौकात जाऊन निर्भयपणे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घोषित केली. आमेन. And when Peter preached to all those people, he said, you crucified Jesus, but God raised him. आणि पेत्र आपल्या भाषणामध्ये काय म्हणाला, तुम्हाला माहित आहे तुम्हीच येशूला वधस्तंभावर दिलं आणि त्या वधस्तंभावर तो मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा उठला आहे. त्याचे आम्ही साक्षी आहोत, आम्ही त्याला भेटलो आहे, आम्ही त्याला बघितलेला आहे. आमेन. And people who were listening, they could have stopped Peter and they should have challenged him. Peter, stop, you are talking nonsense. These things never happened. आणि या जर गोष्टी घडल्या नव्हत्या किंवा येशू जर मरणातून उठला नव्हता, तर ज्या वेळेला पेत्रानं भाषण केलं त्याच वेळी लोकांनी त्याला अडवलं असतं आणि कोण येशू, कुणाला भेटला, कधी भेटला, काय आम्हाला सांगा असं म्हटले असते. पण तसा कोणीही पेत्रावर त्यांनी आक्षेप घेतला नाही. याचा अर्थ येशू पुनरुत्थी झाल्यानंतर अनेक लोकांना दिसला आणि सर्व लोकांना माहिती होतं आणि लोकांची खात्री देखील पटली होती की येशू मरणातून पुन्हा उठलेला आहे. आमेन. And all the gospels were written in the first century. आम्हाला माहित आहे चारही शुभवर्तमान पहिल्या शतकामध्ये लिहिण्यात आली. And John, who wrote Gospel of John, that was around 96 AD. आणि योहानानं जे योहानकृत शुभवर्तमान लिहिलं ते जवळजवळ 90 सालामध्ये लिहिलेलं असावं. And the book of Revelation, Jesus said in the book of Revelation chapter 1 and verse number 18, behold, I was dead and now I'm alive. आणि प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी तिथं होतो आणि मी आता जिवंत आहे. And it was said by the testimony of 2 or 3, the matter will be decided. आणि पूर्वीपासून कोर्टामधील परंपरा काय होती, जर 2 साक्षीदार एकच साक्ष देत असतील तर त्या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानली जात होती, खरी मानली जात होती. आमेन. Do we have 2 or 3? We have 4 gospel telling about the crucifixion and the resurrection of Jesus Christ. आणि आमच्याकडे 1-2 नव्हे तर 4 शुभवर्तमानकारांनी अनेक वेळा हे लिहून ठेवलेलं आहे आपल्या शुभवर्तमानामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत झाला.
तो 40 दिवस या पृथ्वी तलावर अनेकांना दिसला, अनेकांना भेटला. आमेन. And then we have this throughout the New Testament, Paul's writing, all the way to the book of Revelation, that Jesus died for our sin and he rose again on the third day. आणि नवीन करारामधील इतर जे पत्र आहेत, पावलाची पत्र आणि इतर पत्र देवाच्या सेवकांची, त्यामध्ये देखील आम्ही वारंवार हे लिखाण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या पापासाठी, पाप क्षमेसाठी वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला. आमेन. So we have the empty tomb. आणि आम्ही त्या संबंधी काय समजतो? And then Jesus appeared to his disciple. प्रभू येशू ख्रिस्तानं मरणातून उठल्यानंतर काही स्त्रियांना दर्शन दिलं, आपल्या शिष्यांना दर्शन दिलं. And then disciples were willing to suffer for Christ. आणि मग ज्या वेळेला शिष्यांनी बघितलं की प्रभू येशू खरंच मरणातून जिवंत झाला, त्यावेळेला त्यांना धैर्य आलं, धाडस आलं आणि मग धाडसानं, धैर्यानं त्यांनी येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता गाजवायला सुरुवात केली. If Jesus was not risen, while these people were just willing to suffer for a dead man. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त खरंच जर मरणातून उठला नसता, तर या शिष्यांनी अगदी रक्तसाक्षी होण्यापर्यंत येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा केलीच नसती. एखाद्या मेलेल्या माणसाबद्दल कोण रक्तसाक्षी होईल, कोण मरण पत्करेल, नाही का? आमेन. But they were willing to die for Christ. They knew that their death is worth living, their life is worth living, and their dying is even worth dying. मात्र या शिष्यांना खात्री पटली होती. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते, पुनरुत्थित येशूला ते भेटले होते, त्याच्याबरोबर जेवले होते आणि मग त्यांना माहिती होतं की आता आपलं जीवन हे महत्वाचं आहे, येशूसाठी जगणं हे देखील महत्वाचं आहे आणि येशूसाठी मरण आलं ते देखील महत्वाचं आहे. त्यांची पूर्ण खात्री पटली होती, म्हणून त्यांनी विश्वासानं स्वार्थेची घोषणा केली आणि अनेक शिष्य विश्वासानं रक्तसाक्षी झाले. येशूसाठी त्यांनी मरण पत्करलं. आमेन. But somebody can say, okay, people can make stories, they can write stories. Okay, that's what you have written. People write about their heroes. That's the way the Bible was written. मग कोणी असं म्हणेल, लोक असं लिहितात, त्यांचे जे नायक असतील त्यांच्या बाबतीत अति कल्पना करून लिहितात, त्याने असं केलं तसं केलं. तसंच येशू नावाच्या नायकाबद्दल तुम्ही असं कदाचित लिहिलं असेल, तो मेला मग त्याला पुरलं, मग तो मरणातून जिवंत झाला, असं देखील असू शकेल, असं कोणी म्हणू शकेल. Question is, do we have any extra biblical accounts, non-biblical accounts? मग आता पवित्र शास्त्रामधला आम्हाला पुरावा आहे, पवित्र शास्त्रामध्ये जुन्या कराराचा, नव्या कराराचा. पण पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त त्या काळामध्ये जे लोक होते त्यांनी काय असं लिहून ठेवलेलं आहे का येशूच्या मरणाविषयी, येशूच्या मरणातून उठण्याविषयी, पुनरुत्थानाविषयी? And the answer is yes, we have. आणि त्याचं उत्तर होय. Jewish historian called Josephus, Flavius Josephus. आणि यहुदी इतिहासकार त्या काळामध्ये एक प्रसिद्ध इतिहासकार होऊन गेला की त्यानं इतिहासामधील अनेक गोष्टींची नोंद करून ठेवलेली आहे आणि जगातील सर्व जे इतिहासाचे अभ्यासक आहेत ते मानतात की त्यानं सर्व खऱ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याचा इतिहास अगदी खरा आहे, तंतोतंत. त्या जोसेफसनेही येशूच्या वधस्तंभावरील मरणाबाबतीत, त्याच्या पुरण्याबाबतीत आणि त्याच्या पुनरुत्थानाबाबतीत अनेक गोष्टी ऐतिहासिक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेल्या आम्हाला आढळतात. आमेन. Then we have a Roman historian
and the Greek historian have also written about the crucifixion and resurrection of Jesus Christ. आणि जोसेफस प्रमाणे त्या काळातले जे रोमी इतिहासकार होते, इतिहास लिहिणारे लेखक होते, जे ग्रीक इतिहासकार होते, त्यांनी देखील आपल्या इतिहासामध्ये येशूच्या वधस्तंभाबद्दल, येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूबद्दल आणि येशूच्या पुनरुत्थानाबद्दल अनेक गोष्टी इतिहासामध्ये लिहून ठेवलेल्या आम्हाला आढळतात. आमेन. And even in our modern time, there have been many skeptics who were very skeptical about the resurrection of Jesus Christ. But as they started to scrutinize, they came to the faith that yes, Jesus rose again. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये काही कॅथोलिक पंथाचे जे विश्वासणारे आहेत, त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या येशूच्या पुनरुत्थानाविषयी. पण जसं जसं त्यांनी शोध घेतला सत्याचा, किंवा जसं जसं त्यांनी येशूच्या मरणाचं आणि पुनरुत्थानाचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांची खात्री पटली की येशू मरणातून पुन्हा उठला हे सत्य नाकारता येणार नाही. आमेन. You know, resurrection of Jesus Christ is so important that it gave us hope. आणि प्रभू येशूचं मरणातून जिवंत होणं, पुनरुत्थित होणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं का आहे, ते आम्हाला एक जिवंत आशा देते. And आमेन. Jesus said, because I live, you shall live also. आणि प्रभू येशूनं आम्हाला काय आश्वासन दिलंय, काय अभिवचन दिलंय, की मी जिवंत आहे, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या बरोबर तुम्ही देखील जिवंत राहाल. आमेन. And then Jesus went back to heaven. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, तो पित्याकडे स्वर्गी परत गेला. And now we know that Jesus is the Lord of all creation. आणि आता आम्हाला माहित आहे की या संपूर्ण सृष्टीचा प्रभू म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मान्यता पावलेला आहे. You will get, by the way, all the notes. We will send you all the notes. I must say, I'm very, very sorry. Lately, I have been really traveling a lot, and that has prevented me to put things together. आणि आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण काही गोष्टी लवकर संपवल्या, पण या सर्व अभ्यासाच्या लिखित नोट्स तुम्हाला मिळतील आणि मग सर्व शास्त्रातील संदर्भ मिळतील. ते तुम्ही वाचा आणि अभ्यास करा आणि मग सगळ्या गोष्टी तुम्हाला अधिक स्पष्ट होतील. आमेन. And even you might have realized that once I was doing my teaching from the train, even though I had my personal cabin, okay, I paid little extra. I had my personal cabin, and from there I was teaching, but it was not, very comfortable either. आणि एकदा मी रेल्वेमध्ये प्रवासात होतो आणि थोडा अधिक खर्च करून मी एक कंपार्टमेंटच रिझर्व केला होता आणि त्या कंपार्टमेंट मधून मी शिक्षण देत होतो, परंतु त्याचा देखील फारसा उपयोग झाला नाही, कारण वायफाय किंवा टेक्निकल तंत्रज्ञान त्या ठिकाणी कनेक्ट होऊ शकलं नाही योग्य पद्धतीनं आणि फारसा त्यावेळी देखील उपयोग होऊ शकला नाही. But you will get the notes. पण तुम्हाला सर्व सविस्तर नोट्स मिळतील आणि सर्व संदर्भ तुम्ही वाचा, पुन्हा एकदा सगळी वचनं वाचा, अभ्यास करा आणि तयारी करा. Now Jesus is coming back. आणि प्रभू येशू दुसऱ्यांदा पुन्हा येणार आहे. He will judge the world. आणि तो कशासाठी येणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं मानव जातीच्या पापा क्षमेसाठी, वधस्तंभावर मरण्यासाठी तो आला, परंतु आता दुसऱ्यांदा तो येणार आहे. तो मरण्यासाठी येणार नाही, तर जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे. आमेन. God has given all that authority to Jesus Christ to judge. आणि देवानं प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार दिलेले आहेत न्याय करण्यासाठी. It's wonderful to put our faith in the Lord Jesus Christ. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास व्यक्त करणं, आपले पाप क्षमा मिळवणं,
नीतिमान बनणं, स्वर्ग राज्यामध्ये जाणं हे आम्हासाठी फार महत्वाचं आहे. It's wonderful to live for Jesus. आणि येशू ख्रिस्तासाठी जगणं हे अद्भुत आहे. And it's wonderful to serve Jesus. आणि आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करणं हे देखील अद्भुत आहे. We had many things to cover, but we made it. आमच्याकडे आपल्या भरपूर गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत किंवा बघायच्या आहेत, पण वेळेचं बंधन असल्यामुळं त्या सगळ्या आपण पाहू शकत नाही. Let's have a word of prayer. प्रार्थना करूया. Father, we Pastor, thank you for this wonderful name, Jesus. प्रभू येशू, या सुंदर समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. As your word tells us, you have highly exalted Jesus and given him the name that is above every name. देवपित्या, तुझ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तू येशूला सर्वोच्च स्थान दिलेले आहे आणि सर्वोच्च नाव देखील देऊन त्याचा तू सत्कार किंवा आदर जणू काही स्वर्गामध्ये केलेला आहेस. आमेन. And at the name of Jesus, every knee shall bow and every tongue will confess that Jesus Christ is Lord. आणि येशूला तू सर्वोच्च नाव दिलेले आहेस, ज्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जिव्हा कबूल करेल की येशू हा प्रभू आहे. Thank you, the hope we have in Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जी गौरवी आशा प्राप्त झाली आहे त्याबद्दल धन्यवाद. Thank you for the forgiveness of sin we find in Jesus. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी पापांची क्षमा आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. As we learn that the blood sacrifice is so much we see in the history of humanity, and you have offered that sacrifice once and for all. आम्ही सर्व इतिहासामध्ये पाहतो, पवित्र शास्त्रामध्ये देखील जुन्या करारात पाहतो की प्राण्यांच्या रक्ताचं अर्पण पाप क्षमेसाठी, पाप झाकून ठेवण्यासाठी केलं जायचं. पण तू आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या वधस्तंभावरील अर्पणाच्या द्वारे कायमचीच पाप क्षमा मानवाला देऊ केलेली आहेस. There is no need of any more sacrifice. आता कोणत्याही रक्ताच्या अर्पणाची गरज उरलेली नाही. Jesus, we are so grateful to you. प्रभू येशू, आम्ही तुला देखील धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. Help us, help people that they would understand the plan of salvation fulfilled in Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मानव जातीच्या पाप क्षमेची योजना समजून घेण्यासाठी तू सर्वांना सहाय्य कर, मदत कर. Bless my dear brothers and sisters. सर्व भावा बहिणींना येशूच्या नावाने आशीर्वादित कर. In your precious name we pray. Amen. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकवित्या. आमेन. आमेन. Amen. Amen. Thank you, yeah, Jesus. Pastor, I just want to give some instructions. Please. काही सूचना आहेत विद्यार्थ्यांसाठी? See, the first year students also have joined now. With Okay. the second year students. Brother Dongre, translate. हा. काही पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत. See, sometimes it will be late for the second year students. At 8:15, we may complete the class. Okay. And you are joining in the same class, so don't get confused that class has finished. So your class will start now. Okay. आणि कधी कधी थोडा उशीर होतो. बरोबर 7 ला क्लास सुरू होत नाही, 8 ला संपत नाही. कधी कधी 7:15 ला सुरू होतो आणि 7:15 ला सुरू होतो. म्हणजे 7:15 वाजले असं समजू नका की क्लास संपलेला आहे. Yeah. So 15 now, मिनिटाचा अवधी लागतो. yeah. So we will close the meeting, and then again the first year students are requested to join again. आणि म्हणून पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी थोडासा धीर धरायचा.
की कधी बरोबर 8ला सुरू होणार नाही, कधी कधी 8:10, 8:05 किंवा 8:15ला. थोडस हे तंत्रज्ञानावर वायफाय आणि नेटवर अवलंबून असल्यामुळं कधी कधी थोडा वेळ लागतो. तर प्रत्येकानं थोडस सहनशीलता बाळगून यामध्ये जॉईन व्हा. Yeah, so now we will close this second year class and then again we will restart and first आणि year दुसऱ्या students are वर्षाचा requested to क्लास be आता here. संपतो आहे आणि त्यानंतर पहिल्या वर्षाचा क्लास आता आपण सुरू करणार आहोत काही मिनिटांमध्ये. Great. We log out, we log in. See you हा. soon. God bless. Bye bye. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आठवडाभर देव तुमच्या संगती राहो आणि देव तुमचं संरक्षण करो. पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटू. सी यू. बाय बाय. Bye bye.